हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांवर फोकस करून चालू घडामोडीचे अति महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान जेवढ्याही काही महत्त्वाच्या म्हणजे ओनली इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्या वन लाइनर स्वरूपात आपण कव्हर करणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता या व्हिडिओला स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? त्या आहेत सुजाता सौनिक. त्यानंतर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? त्या आहेत रश्मी शुक्ला. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नव्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रीती सुदान यांची करण्यात आली आहे. त्यानंतर स्वर स्वामिनी आशा या पुस्तकाचे अलीकडेच प्रकाशन झाले. हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ते आशा भोसले यांचं आत्मचरित्र आहे. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. वर्ष 2024 मध्ये कोणत्या राज्याने सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार जिंकलेला आहे? तर तो जिंकलेला आहे आपल्या महाराष्ट्राने. त्यानंतर जगातील पहिला आर्च ब्रिज कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये बनवण्यात आलेला आहे? तर तो जम्मू काश्मीरमध्ये बनवण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींचे नवे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? दीप्ती उमाशंकर. मित्रांनो, महत्त्वाच्या नियुक्त्या 2024 हा देखील खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी. त्यामुळे महत्त्वाच्या नियुक्त्या जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या सर्व नियुक्त्यांचा आपण एक मोठा आणि अति महत्त्वाचा प्रश्नसंच बनवलेला आहे आणि तो आपण व्हिडिओ स्वरूपात आपल्या यूट्यूब चॅनलवर स्मार्ट एक्झाम या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो देखील व्हिडिओ तुम्ही पहा, त्याचा देखील तुम्हाला खूप फायदा होणार आहे. त्यानंतर प्रतिष्ठित गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? आलोक शुक्ला यांनी. ओके, त्यानंतर समोर पाहूया. आगामी महिला T20 वर्ल्ड कपचे आयोजन बांगलादेशच्या जागेवर कोणत्या देशात करण्यात येणार आहे? UAE. ओके, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारामध्ये जे मनाची वाडी आहे ते महाराष्ट्रातील पहिले सोलार विलेज आहे. त्यानंतर एन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे नवे डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? ईडीचे नवे डायरेक्टर आहेत राहुल नवीन. त्यानंतर 12वा विश्व हिंदी सन्मान कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? डॉक्टर उषा ठाकूर. मित्रांनो, समोर देखील महाराष्ट्रात संबंधित खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते देखील तुम्ही नक्की पाहायचे आहेत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका अजिबात. ओके, लोकसभा सभापती कोण आहेत? सध्याचे आपले ओम बिर्ला आहेत. विधानसभेचे सभापती आहेत राहुल नार्वेकर. त्यानंतर अटल सेतूचे उद्घाटन कधी झालं होतं? 12 जानेवारी 2024 मध्ये अटल सेतूचे उद्घाटन झाले होतं. दांडपट्टा याला राज्यशस्त्र म्हणून कधी घोषित करण्यात आलं? तर 19 फेब्रुवारी 2024 मध्ये. ओके, महाराष्ट्र भूषण 2023 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? अशोक सराफ यांना. ओके, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर प्रमोद महाजन यांना. त्यानंतर पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? रतन टाटा यांना. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? धनंजय चंद्रचूड, DY चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ते आहेत देवेंद्र उपाध्याय. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत देवेंद्र उपाध्याय. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया SBIचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 कोणी जिंकला? जेनी रेपनबेक. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी रेपनबेक यांनी जिंकलेला आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय पुरस्कार म्हणजे पुरस्कार आणि सन्मान 2024 हा देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामध्ये आपण जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान जेवढेही पुरस्कार सन्मान सोहळे झालेले आहेत, ओके, भेटलेले पुरस्कार विजेते
ते सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत आणि तो व्हिडिओ देखील आपण आपल्या स्मार्ट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो देखील तुम्ही व्हिडिओ पहा. त्याचाही तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी, म्हणजे हा टॉपिक सर्वच परीक्षांमध्ये विचारला जातो, त्यामुळे येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी तो व्हिडिओ देखील तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय लिंक बटनवर दिलेले आहेत. तिथे जाऊन तो व्हिडिओ पहा. तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे. ओके. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे कोणाला लँड हिरो म्हणून नामित केले आहे? सिद्धेश साकोरे यांना. हे महाराष्ट्राचे आहेत. ओके. ट्रायचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अनिल कुमार लाहोटी यांची ट्रायचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. प्रतिष्ठित पेन पिंटर पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे. लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अजय माणिकराव खानविलकर. लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून अजय माणिकराव खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ओके. त्यानंतर IOC द्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? अभिनव बिंद्रा. ऑलिम्पिक ऑर्डरने अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ऑगस्ट 2024 मध्ये नवे कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? टी व्ही सोमनाथन यांची नवे कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मित्रांनो, पुढे देखील महाराष्ट्रासंबंधित खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता आहे आपला भारत. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत विवेक फणसाळकर. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत देवेन भारती. दिल्लीचे पोलीस आयुक्त आहेत संजय अरोरा. ओके. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदन आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. 1 मे 2024 रोजी कितवा महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला? 65वा. आसाम रायफल्सचे नवे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विकास लखेरा यांची आसाम रायफल्सचे नवे महानिर्देशक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जुलै 2024 मध्ये कोणाला केंद्र सरकारचा प्रमुख प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आला आहे? धीरेंद्र के ओझा यांना केंद्र सरकारचा प्रमुख प्रवक्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. चर्चेत असलेली भोजशाला कमल ही वास्तू कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. पुढे पाहूया. लाडकी बहीण योजना सुरू कधी झाली? 28 जून 2024 मध्ये. लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा किती आहे? 21 ते 65 वर्षे. IPL 2024चा विजेता. आणि तुमच्यासाठी एक प्रश्न विचारतो, लाडकी बहीण योजनेमध्ये किती रुपये महिन्याला मिळणार आहेत पात्र महिलांना? चला, तुमच्यासाठी प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेमध्ये प्रति महिना पात्र महिलांना किती रुपयाचे अनुदान मिळणार आहे? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. IPL 2024चा विजेता आहे कोलकाता नाईट रायडर्स. महिला IPL 2024चा विजेता आहे रॉयल चॅलेंजर्स. ओके. त्यानंतर पहिली अंडर वॉटर मेट्रो कोणत्या राज्यात सुरू झाली? कोलकाता. महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत. महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? VM कानडे. महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत VM कानडे. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. महाराष्ट्रात किती टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडली? महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली. ओके. लोकसभा निवडणूक निकाल कधी जाहीर झाला? 4 जून 2024 मध्ये लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झालेला आहे. ओके. लोकसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. 18व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कोणाची निवड करण्यात आली आहे? ओम बिर्ला आपण पाहिलं. त्यानंतर पुढे पाहूया. भारताच्या इतिहासात लोकसभा अध्यक्षांची निवडणूक होण्याची ही कितवी वेळ आहे? ही 4थी वेळ आहे. ओके.
राज्यसभा सभागृह नेते म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? JP नड्डा यांची राज्यसभा सभागृह नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अय्यन्ना पात्रुडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? आंध्र प्रदेश. ओके. वर्ष 2024 मध्ये कोणाला तिसऱ्या वेळी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? अजित डोवाल यांना. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. ॲस्ट्रॉनॉमीमध्ये शॉ पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? श्रीनिवास आर कुलकर्णी यांना. भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? शिवराज सिंग चौहान हे भारताचे कृषी मंत्री आहेत. भारत संचार निगम लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रॉबर्ट जेरार्ड रवी यांची. NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? आंध्र प्रदेश राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. फिक्कीचे नवे महानिर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ज्योती वीज. फिक्कीचे नवे महानिर्देशक म्हणून ज्योती वीज यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024चा मालिकावीर कोण ठरला? जसप्रीत बुमराह ICC T20 वर्ल्ड कप 2024चा मालिकावीर ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. फ्रेंच ओपन 2024 पुरुष एकलचा किताब कोणी जिंकला? कार्लोस अल्कराज यांनी जिंकला. हे स्पेनचे आहेत. फ्रेंच ओपन 2024 महिला एकलचा किताब कोणी जिंकला? इगा स्विकेट यांनी जिंकला. या पोलंडच्या आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी भरले? अमळनेर. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे भरले. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर रवींद्र शोभणे. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर रवींद्र शोभणे. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण आहे? सिकंदर शेख. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता आहे सिकंदर शेख. 66व्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा कोणत्या ठिकाणी भरल्या होत्या? फुलगाव पुणे येथे. 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा फुलगाव पुणे येथे भरल्या होत्या. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. कोणाला कालिदास सन्मान पुरस्कार जाहीर झाला? डॉक्टर संध्या पुरेच्या. या मध्य प्रदेशच्या आहेत. कालिदास सन्मान पुरस्कार डॉक्टर संध्या पुरेच्या यांना जाहीर झाला. या मध्य प्रदेशच्या आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मनोज जैन यांची. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवे अध्यक्ष आणि प्रबंध निर्देशक म्हणून मनोज जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेस्टिजियस रोमन रोलँड बुक प्राइज 2024 कोणाला मिळाला? पंकज कुमार चॅटर्जी. प्रेस्टिजियस रोमन रोलँड बुक प्राइज 2024 पंकज कुमार चॅटर्जी यांना मिळालेला आहे. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? कपिल देव यांची. प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कपिल देव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पुढे पाहूया. IPL 2024 मध्ये ऑरेंज कॅप कोणी मिळवली? विराट कोहली. IPL 2024 मध्ये विराट कोहलीने ऑरेंज कॅप मिळवलेली आहे. IPL 2024 मध्ये पर्पल कॅप कोणी मिळवली? हर्षल पटेल. IPL 2024 मध्ये पर्पल कॅप हर्षल पटेल यांनी मिळवलेली आहे. ओके. आता तुमच्यासाठी प्रश्न विचारतो, पर्पल कॅप कशासाठी दिली जाते हे याचा उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, पर्पल कॅप कशासाठी दिली जाते याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. नवीन फौजदारी कायदे याची अंमलबजावणी कधी झाली? 1 जुलै 2024. 1 जुलै 2024ला नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी झालेली आहे. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना. ओके. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 ने सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पुढे पाहूया. ICC T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या ठिकाणी पार पडले? USA आणि वेस्ट इंडिज. ओके. त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2024चे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होते? उसेन बोल्ट, क्रिस गेल, युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी. ओके. त्यानंतर
ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता कोण? तर आपला देश भारत. ओके. त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2024चा उपविजेता कोण आहे? दक्षिण आफ्रिका. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरला? विराट कोहली हा प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये प्लेयर ऑफ द सिरीज कोण ठरला? जसप्रीत बुमराह. प्लेयर ऑफ द सिरीज ठरलेला आहे जसप्रीत बुमराह. ओके. त्यानंतर ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक धावा कोणी केल्या? रहमानुल्ला गुरबाज. ओके. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक धावा रहमानुल्ला गुरबाज यांनी केलेल्या आहेत. ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स कोणी घेतल्या? फजल हक फारुकी यांनी. सर्वाधिक विकेट्स ICC T20 वर्ल्ड कप 2024 मध्ये फजल हक फारुकी यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर पुढे पाहूया. महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 20 शतक करण्याचा विक्रम कोणी केला? शेफाली वर्मा यांनी केलेला आहे. भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू झाला? झारखंड जमतारा येथे. IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रिंटू बॅनर्जी यांची IIT खरगपूरच्या पहिल्या महिला उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 18वा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथू यांना 18वा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर पुढे पाहूया. सरन्यायाधीश आपण पाहिलं DY चंद्रचूड आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? चंद्रबाबू नायडू आहेत. झारखंडचे नवे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. ओडिसाचे नवे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण मांझी. ओके. त्यानंतर सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत? प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? पेमा खांडू. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? रेवंत रेड्डी. तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. मिझोरमचे मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहोमा. मिझोरमचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा. त्यानंतर पुढे पाहूया. छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत? विष्णू देवसाय. छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाय. राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? भजनलाल शर्मा. राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन यादव. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. त्यानंतर अण्वस्त्र खरेदीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? अमेरिका. अण्वस्त्र खरेदीत जगात अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर पुढे पाहूया. घोडेस्वारीसाठी अर्जुन पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? दिव्य कीर्ती सिंग बनली आहे. कोणत्या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे? तजाकिस्तान या देशाच्या संसदेत हिजाबवर बंदी घालणारे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथीयांना सरकारी नोकऱ्यात 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिले आहेत? पश्चिम बंगालच्या उच्च न्यायालयाने. शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी कोणाला बाल साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला? भारत सासणे यांना. शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी भारत सासणे यांना बाल साहित्याचा पुरस्कार जाहीर झाला. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी महत्त्वाचा विषय चालू घडामोडी आणि या चालू घडामोडी टॉपिकवरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि यामध्ये आपण जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2024 या दरम्यान ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, फक्त आणि फक्त महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. आणि या चालू घडामोडी आपण वन लाइनर स्वरूपात घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा हा व्हिडिओ पाहताना टाइम देखील वाचलेला आहे आणि तुम्हाला कमी वेळात जास्त इन्फॉर्मेशन देखील भेटलेले आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू.